नमस्कार, मी हनुमान जोगदंड. आज आपण आहोत कोल्हापूर ते नागपूर हा जाणारा महामार्ग आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या बस स्थानकावरती. या बस स्थानकाची परिस्थिती जर पाहिली तर आपणास दिसून येईल की हे आपण पाहतोय की कशा पद्धतीने या बस स्थानकाची कंडिशन आहे. अगदी एखाद्या तलावाची पिचिंग जशी भरली जाते त्या पद्धतीने हे पहा, हे कसे मोठे मोठे दगड इथं बस स्थानकामध्ये एंट्री गेट समोरच आहेत, परंतु याच्याकडे प्रशासनाचं आणि राजकीय नेत्याचं कुणाचंही लक्ष नाही. हे बस स्टँड आहे. सर एक मिनिट. तर इथं जो प्रवाशांना त्रास होतो, कित्येक लोक इथं आतापर्यंत पडलेले आहेत, कित्येक लोकांना दगड उडून लागले, खडे उडून लागलेत, यामुळे बरेच जण अपघाती झालेले आहेत. तर माझ्यासोबत प्रवासी आहेत इथं. सर काय नाव आपलं? सैयद कादर। सर ही जी परिस्थिती आहे एकंदरीत अहमदपूरच्या बस स्थानकाची, याच्या संदर्भामध्ये काय म्हणाल तुम्ही? बहुत सालों से ऐसी चाहिए। बहुत तकलीफ होती है लोगों को। 2-3 के तो सिर फूट गए इसके। मैं खुद स्लिप हुआ मोटरसाइकिल पे इससे, लेकिन ये कुछ सुधरता नहीं, इन्हों इसकी तरफ ध्यान देते नहीं। बहुत सालों से है ये, आज से नहीं है, बहुत सालों से। बोले तो कुछ किस पे असर नहीं पड़ता, किसका कांच फूट रहा तो किसका स्लिप होके सिर फूट रहा। मैं तो खुद मेरे घरवाली को लेके गिरा इस पे स्लिप होके मोटरसाइकिल, क्यों तो रोज आता मैं जाने को, घर वालों को छोड़ने को। प्रशासनाला काय सांगू इच्छिता तुम्ही? नहीं तो उनको बोलो कि ये ऐसा नहीं है, ये करना चाहिए इस पे कुछ, क्यों तो पूरा एसटी वाले जिम्मेदार है इसके। हर चीज की जिम्मेदारी एसटी वालों पे है। ये रोड बनाने को, यहाँ पे शौचालय के वास्ते जो भी है, यहाँ हमारे वास्ते जो इंतजाम होना है, सब एसटी वालों का काम है। क्यों तो उन्होंने हमारे से पैसे लेते, टिकटों में टिकट का पैसा लेते, ये उनकी जिम्मेदारी है ना। उनकी जिम्मेदारी में कुछ नहीं निभाते, वो अपना टिकट अंदर से लेते, टाइम पे गाड़ी है तो आरिज बोलते, जबकि आधे घंटे के बाद भी यही। तो परसों तो ऐसा हुआ कि 9 बजे आया मैं, तो बोले गाड़ी अभी आती, बोले अभी लगे नहीं। 9:15 है तो बोले जब ही चली गई। अंदाजे पे बातें चलते ही है कि ऐसा है। कंट्रोलर भी यहाँ के। धन्यवाद सर. आपण प्रवाशाकडून जी त्यांची प्रतिक्रिया घेतली आहे याच्यातून लक्षात आलं की कशा पद्धतीनं इथं फक्त जे फिजिकल कंडिशन आहे तीच खराब नाही, तर जे आगारामध्ये व्यवस्था पाहिजेत, सगळ्या व्यवस्था पाहिजेत, त्या व्यवस्थेचाही अभाव इथं दिसून येतो. त्याचबरोबर जे नियोजन असलं पाहिजे त्याचाही अभाव इथं दिसून आला प्रवासाच्या सांगण्यावरून. की जर एखादी बस येणार असेल तर ते बसचा टाइम सांगतात आणि त्यांना ती कधी आली आणि कधी गेले हेही माहित नसतं. याच्यामुळं प्रवाशांना आणखी अडचणींना सामोरे जावं लागतं. इथं आजी माजी जे लोकनेते आहेत हे खूप सक्रिय आहेत, परंतु त्यांचंही दुर्लक्ष या गोष्टीकडे आहे. तर लालपरीला ही सर्वसामान्यांची धमनी म्हणून संबोधलं जातं आणि या लालपरीची कंडिशन आपण पाहू शकता. आणि या लालपरी बरोबरच या लालपरी जिथं उभ्या केल्या जातात तिथली कंडिशन पाहू शकतो की कशा पद्धतीनं इथं दुरावस्था चालू आहे. सक्रिय सरकारमध्ये कशा पद्धतीनं हा प्रकार चालू आहे हे आपण पाहू शकतो. NMTV साठी हनुमान जोगदंड व शरण मोहगावकर, अहमदपूर, लातूर.